होकार दिला त्यामागे काही वेगळं कारण आहे? म्हणजे प्रेम की अजून काही? तुझी हिम्मत कशी झाली असं बोलण्याची? हिम्मत कशी झाली? असले प्रश्न विचारायला लाज नाही वाटत? लाज नाही वाटत तुला? हा? तू प्रश्नच कसे विचारू शकतोस तू? राज थांब. राज ऐक माझं. राज 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 त्या मुलीबरोबर फ्लॅट शेअर करतो म्हणजे त्यांच्यात काहीतरी नातं असलं पाहिजे असा निष्कर्ष कसा काय काढलात तुम्ही? मी त्या मुलीला खूप चांगली ओळखते आणि मी माझ्या मुलालाही ओळखते. माझ्या संस्कारांवरती पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच माझ्या मुलावरही विश्वास आहे. तितकाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त विश्वास माझा त्या मुलीवर सुद्धा आहे. आणि काय आहे, बातमीदार आहात ना तुम्ही? तुमच्या सूत्रांनी तुम्हाला जरा थोडी चुकीची बातमी दिली. पुढच्या वेळेला ना तुमचा सोर्स नीट तपासून पहा. तो फ्लॅट त्या मुलीच्या मैत्रिणीचा आहे. आणि तिथे तीही राहते. तीन सज्ञान व्यक्तींनी एक फ्लॅट शेअर करून राहावं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याच्यात लुडबुड करायचा कोणालाही अधिकार नाही, तुम्हाला सुद्धा. बातम्या देताना बातमीदारांना प्रश्न विचारताना सतसत विवेक बुद्धीचा वापर करावा जी तुमच्यापाशी नाही. बातम्या देणं तुमचा व्यवसाय मान्य आहे मला, पण त्या बातम्या मिळवा. खोट्या बातम्या करून विकू नका. आणि कसं आहे ना मिस्टर पत्रकार, कुठल्याही रिलेशनला थोडा खोट्याचा मसाला लावून विकणं हा तुमचा बिझनेस असेल, म्हणून प्रत्येक रिलेशन एकाच चष्म्यातून बघायची ना सवय झाली आहे तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज इथे गेस्ट म्हणून आलायत म्हणून सोडतोय. पुन्हा जर असं काही उलट सुलट बोललात ना तर परिणाम वाईट होतील. वाईट होतील. धमकी देता? वॉर्न करतो. धमकी समजून उद्याच्या पेपरमध्ये छापाला न्यूज मिळाली ना, कॉंग्रॅच्युलेशन्स त्याबद्दल. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, आता तुम्ही जाऊ शकता. याचे वाईट परिणाम भोगावे लागतील बाहेरच्या चहाला. बच्चू. हो ताई, चला बाहेर चला. चला.